देवों हिरे प्रकाशक सरे अत्यंत साजिरे माता सिंदूर माझे बळबळे दुर्वांकुरांचे डोळे माझे चित्त विनेवळे देखून चिंता हरवे गोसावी सुत वासुदेव वगैरे तुझीच सेवा करुणाय दानी राध माझे कोट्यान कोटी योगेश्वरा कृपाल तुझी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा या कुञ्जनिर्विषादः ज्वाला नमस्कारः या वीणावरदण्डमण्डला या श्वेतवज्रासना या ब्रह्माण्डशङ्कर प्रभुर्देवसमानन्दिता सा मन्वां सरस्वती भगवती विश्वेशवन्दना लोकाभिरामं राजीवनेत्रं लघुवंशनाथं रामरूपं करुणाकरं रामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॐ नमो जात्या वेदप्रतिपाद्या जयते स्वसंवेद्यारूपा देवादिशिगणेषु सकलात्मति प्रकाशु मणिनिर्विरासु अवधारयन्ति हे शब्दब्रह्माशेष हे चिन्मुनि सुरेश तीर्थवर्णो निर्दोषविनवेतसे आकाभिनवभाग्यदासिनी जे चातुर्यार्थ कलाकारिणी हे श्री शारदा विश्वमोहिनी भगिन्या मज हृदयी सद्गुरु तेने कार्यो हा संसार गुरु ब्रह्म विशेष मध्यागरो विवेकावधि ब्रह्मकारणे सदा सहिष्णु ज्ञानगणीया सयाज विष्णु विश्वकार्य साधने वहतिया अखंड भागीरथी जयतु सा भारतीय संस्कृति जयतु सा भारतीय संस्कृति बोल भारत माता की जय रामदास माय रामदास माय माझी रामदास माय माझी रामदास माय माझी वस्ती तुझी वस्ती तुझी लाल राखी घेऊ माझी लाल राखी घेऊ माझी हे कृपा
सद्गुरु श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। अवधूत चिन्मय श्री गुरुदेव दत्त। श्रोता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। कीर्तनीय हे सद्गुरु राजा। कीर्तनीय हे सद्गुरु राजा। मति मंगल काही करे, मति मंगल काही करे, मति मंगल काही करे। सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी सद्गुरु राजा। भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी। भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी।
आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग संत कवी दासगणू महाराजांचा आहे. दासगणू महाराज भक्ती कशी करावी याबद्दल आपल्या अभंगातून सूचित करतात. भक्ती तीच खरी हरीची जर भक्ती करायची असेल तर ती कशा पद्धतीची असली पाहिजे हे सांगण्यासाठी हा एवढा मोठा अभंग आहे. भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी. भक्ती करत असताना त्या भक्तीसोबत अनेक सूक्ष्म गोष्टी या चिटकून येत असतात आणि त्या सूक्ष्म गोष्टी जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला कदापिही परमेश्वर जवळ येऊ देणार नाही. मग आपण परमेश्वराच्या सानिध्यात असताना आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये कोणकोणते अवगुण आपल्याला येऊन चिकटलेले आहेत. मग ते आपण दूर केले नाही पाहिजे का? पण नेमकं उलट होतं आणि आपण परमेश्वराच्या सानिध्यात असतानाही म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली बसून गारगोटीची इच्छा करावी तद्वतच आपण परमेश्वराच्या सद्गुरूंच्या अगदी जवळ असतो. पण जवळ असताना सुद्धा आपल्याला सूक्ष्म अहंकार असतात आणि आपण त्या परमतत्वाला म्हणजे आपलं जे साध्य आहे आपलं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या जवळ जात असताना कधी आपण दूरवर फेकले जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि म्हणून हे सगळं कळावं यासाठी सर्वात आधी आपल्याला भक्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. भज या धातूपासून भक्ती हा शब्द तयार झालेला आहे. भज म्हणजे सेवा करणे, भजन किंवा भजन करणे. पण भजन करत असताना आपण भजन हे परमेश्वरासाठी करतो की आपल्या आजूबाजूला येणारे ओळखीचे कोणी दिसतात त्यांना दाखवण्यासाठी करतो. सर्वात आधी हे ठरवावं पुंडलिक वरदा विठ्ठल. कारण 90% आपण कोणाला तरी दाखवण्यासाठी कोणावर तरी प्रभाव पाडण्यासाठी म्हणून
या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण ज्या वेळेला हा स्वार्थ आपल्याकडे असतो त्यावेळेला आपण भगवंतापासून आपलं अंतर जे आहे हे वाढत जात असतं, हे आपल्याला कळत नाही. आणि हे करण्यासाठी संतांचं सानिध्य असावं लागतं, अध्यात्माची ओढ असावी लागते. कारण या आध्यात्मिक वाटेवर पदोपदी आपली परीक्षा घेतली जात असते. म्हणजे असं नाही की आज परीक्षा घेतली, तुम्ही पहिल्या वर्गात गेले आणि एकदम एका वर्षाने दुसऱ्या वर्गाची परीक्षा होईल असं नाही. आज परीक्षा घेतली तरी उद्या परीक्षा घेतल्या जाईल हे निश्चित आहे. त्याला अलीकडच्या गव्हर्नमेंटच्या भाषेमध्ये सरप्राईज टेस्ट असं म्हणतात सर, की जे शिकवलं आहे त्याच्यावर लगेच वर्गात गुरुजी येतील सांगितलं आज सरप्राईज टेस्ट, म्हणजे तुम्हाला काय काय येतं पाहू, अभ्यास करून सगळेच येतं. पण काल शिकवलेलं जे आहे त्याच्यावर कोणाकोणाला काय समजलं अशी ती टेस्ट असते. तशीच आपल्या या आध्यात्मिक वाटेवर पदोपदी एक पाऊल टाकलं दुसरं पाऊल टाकताना लगेच पहिले परीक्षा द्यावी लागत असते. परीक्षा केव्हा भगवंत घेतील हे सांगता येत नाही. आणि सगळे परीक्षेत पास होण्यासाठीच परीक्षा देत असतात. कोणी असं आहे का की परीक्षेत नापास होण्यासाठी परीक्षा देत? पण इथे थोडंसं उलट आहे. अध्यात्मामध्ये नापास होणारा विद्यार्थी हा महत्वाचा आहे. नापास होणारा विद्यार्थी याच्यासाठी महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये जो अहंकार, सूक्ष्म अहंकार आहे तो तिथेच त्याचा दूर होणार आहे. पास होणारा जो विद्यार्थी आहे त्याची परीक्षा ही ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला ती ज्या विषयावर घेतली आहे त्याच्यानंतरचा दुसरा जो विषय आहे हा विषय हा जसा तसा होतो. 6 षड ऋतूंपैकी एका ऋतूची परीक्षा घेतली, 5 ऋतू तुमच्या रोज. अध्यात्मामध्ये हीच महत्वाची पायरी आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये जात असताना पदोपदी अपयश येत असते. आपण गेलो की आपल्याला असं वाटतं की मी गुरुमंदिरामध्ये कीर्तन सेवा देणार आहे. मी समजा आलो तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळा ज्या वेळेला मी इथे येईल त्यावेळेला सगळ्यांनी माझी आवड केली पाहिजे. महाराज 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 असं वाटतं. आणि आपल्याला जर तशी वागणूक नाही मिळाली तर लगेच वाढेल येतो ना. म्हणजे आपल्याला षडरिपुनी जे वाचलेलं आहे ते अजून जसंच्या तसं ते लिंपण जे आहे आपल्या शरीरावर आपल्या मनावर ते तसंच आहे. मग आपण सेवा करून काय फायदा आहे का? काही नाही. मग आपण त्या भक्तीच्या मार्गावर पुढे पुढे जातोय का? हो नाही. आत्मपरीक्षण करण्याची गरज प्रत्येकाला असते. भगवंत हे अगदी लहान मुलांच्या रूपात का पहा म्हणतात? कारण त्यांच्यामध्ये स्वार्थ नसतो. आणि स्वार्थ नसल्यामुळे तो त्यांच्या डोळ्यातून निस्वार्थ भाव हा त्यांच्या डोळ्यातून भरपूर आपल्याला जाणवत असतो, आपल्याला दिसत असतो. म्हणून 5 वर्षापर्यंत जे बालक आहेत त्यांना भगवंताचं स्वरूप असं मानलं जातं. ते त्याच्यासाठीच मानलं. कारण निरागसता जी आहे ती निरागसता ही त्यांच्या डोळ्यातून, कारण प्रत्येक माणसाचे जसं मन असतं ते मन हे डोळ्यांद्वारे बोलत असतं. बाकी शरीराचा बाकीचा भाव हा व्यक्ती खोट्या पद्धतीने मांडू शकेल, पण डोळ्यातून येणारे जे भाव आहे हे कधीही खोटे बोलत नाही. डोळे प्रत्येकाचे हे नेहमी खरं बोलतात. आणि त्या डोळ्यातून जो भाव आहे म्हणून तर दृष्टी ही महत्वाची आहे. प्रत्येक जीवनामध्ये भगवंत पाहायचा असेल तर आपल्याला दृष्टी आवश्यक आहे की डोळे. पण ते दृष्टी त्याला ती नाही जी पाहिजे. ती कशाने प्राप्त होईल? ती नामस्मरणाने प्राप्त होईल, ती भक्तीने प्राप्त होईल.
आणि भक्ती ही उच्चतम कोटळीची असली पाहिजे, ती पातळी उच्च असली पाहिजे. भक्ती पातळी जर उच्च असेल तर भगवंताला सुद्धा, त्या भक्तासाठी भगवंत सुद्धा दासाचा दास म्हणून राहतो. दाखले पुराण आणि भक्तीचे प्रकारही भरपूर आहेत. काही 4 प्रकार, काही पुस्तकांमध्ये, काही ग्रंथांमध्ये असे वर्णलेले आहेत की सात्विक, राजस, तामस आणि निर्गुण असे भक्तीचे 4 प्रकार. आणि भागवतामध्ये जर आपण पाहिलं तर भागवतामध्ये 9विधा भक्ती सांगितलेली आहे. 9 प्रकारची भक्ती करता येते असं सांगितलेलं आहे. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. अशी 9 प्रकारची भक्ती ही भागवतामध्ये सांगितलेली आहे.